आज वार्ड क्रमांक 9 मधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून आम्ही पर्चा उभारून सुरुवात केली आणि वार्ड क्रमांक 9 मधील सह्याद्रीनगर अहिल्यादेवी होळकर चौक, अभिनंदन कॉलनी, नेहरू नगर या भागातून आम्ही रॅली काढण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. आमचे पॅनल प्रमुख आबा सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चारही उमेदवार निवडून येतील यामध्ये काही शंका नाही. आमच्या उमेदवारांचे चिन्ह 2 हात 2 तुतारे आहे. सर्वांनी भरघोस मताने मतदान करून आम्हाला निवडून द्यावे. आज या ठिकाणी सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचारात सुरुवात झालेली आहे. आता आमची फेरी एक झालेली आहे. त्या फेरीत आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता तुम्ही पाहत आहात की लढाई ही आमचे जे पॅनल आहे हे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ह्या पद्धतीचे पॅनल आहे. आमचे सर्वसामान्य आमचे जे उमेदवार आहेत हे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व काँग्रेस पक्षाने इथल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. त्या न्यायाच्या जोरावरच त्याचबरोबर आबा सरगरांच्या मार्गदर्शनाखाली एक भक्कम असं आमचं पॅनल तयार झालं आहे. त्या पॅनलमुळे आम्हाला ह्या सर्व नागरिकांचा पूर्ण प्रतिसाद मिळत आहे. आज जर आपण ह्या भागात फिरत आहात त्याला लोक घाबरत होते, परंतु आज इथं फिरताना मी किती दिवस झालं बघतो पुतळ्याचं उद्घाटन झाल्यापासून कॉलेजची मुलं मुली पर्यटनस्थळी येतात, तसं त्या या बाजूला येतात आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या भोवती उभारून आपले फोटो काढून सेल्फी टाकतात. म्हणजे हा सर्व विकास झाला माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांनी पालकमंत्री असताना जो हा पुतळ्याला फंड मंजूर केला, त्यानंतर त्यासाठी आबांनी जो पाठपुरावा केला, त्यामुळे या वाडाचा हा विकास झाला. ही तर टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. तर त्या पद्धतीने जर आम्हाला तुम्ही सहकार्य केलं, आमचं पॅनल निवडून आलं, आत्ता जे पॅनल आहे त्यातले आमचे चारही उमेदवार जनतेला कधी उपलब्ध होतील असं आहे. त्याचबरोबर आज ह्या पॅनलसाठी बऱ्याच लोकांनी योगदान दिलं आहे. आमचे मित्र आमिर खाटीक यांनी फार मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती, परंतु नामदार जयंतराव पाटील साहेब यांचा शब्द त्यांनी प्रमाण मानून त्यांनी पाठिंबा दिला. आमचे बाळाराम जाधव असू देत त्यांनी पाठिंबा दिला, आमचे टेंगळे साहेब असू देत त्यांनी पाठिंबा दिला, त्याचबरोबर आमच्या पांगम मॅडम असू देत, शेख बाबी असू देत, म्हणजे ह्या सर्वांनी पाठिंबा दिला. आणि ही जनता जी आमच्याबरोबर आहे ह्या जनतेचा जो काय प्रतिसाद आहे हा भरपूर प्रमाणात आहे. तर अशा पद्धतीने ह्या पॅनलला आपल्या सर्वांनी विजयी करावं एवढं मी आवाहन करतो. आणि दोन शब्दाबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार शुभारंभ झाला. आमचे नेते नामदार जयंतरावजी पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेस महाविकासच्या पॅनलचा शुभारंभ झाला. आपल्या महाराष्ट्राचे आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये अ गटातून, ब गटातून वृषाली धनंजय पाटील, क गटातून अस्माबाई फकीर आणि ड गटातून मनगुआबा सरगर हे उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2 तुतारी आणि 2 हात हे आमच्या पॅनलचं चिन्ह
उत्पन्न आहे तरी सर्वांनी 2 तुतारी 2 हातावर भरपूर मतदान करून पॅनलला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देण्यात यावे. आबांच्या माध्यमातून आज गेल्या 15 वर्षात या प्रभागातील लोकांनी मनोबाबा सरगर यांना संधी दिलेली होती. त्या माध्यमातून आज आबांनी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बेटी उभारण्यात आलेला आहे. आज भारतातील सर्वात मोठा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 22 फुटी पुतळा व चौक सुशोभीकरणाचे काम आज अहिल्यादेवी होळकर चौकात करण्यात आलेले आहे. तसेच ज्यांनी आपल्या प्राणाची स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ते वीर शिवा काशीद यांचे स्मारक आज आरवाडे पार्क येथे त्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुद्धा स्मारक आज काम सुरू आहे. त्याचे सुद्धा काम सुरू आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या काळात भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तुम्ही जर अशीच आमच्या पॅनलला साथ दिली तर आज आम्ही मोठ्या प्रमाणात भागात विकास कामे करू. ड्रेनचं काम पण पूर्ण झालं. तसेच भागातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणावरती प्रश्न निर्माण झालेला होता. जयंत पाटील साहेब पालकमंत्री असताना 78 कोटी रुपयांची योजनेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील संजय नगर, अभयनगर, माळी वस्ती, उर्मिला नगर, सह्याद्रीनगरचा भाग, नेहरू नगर येथील ड्रेनेजचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलेला आहे. तरी मी सर्व नागरिकांना आश्वासन देतो की काँग्रेस राष्ट्रवादीच्या पॅनलला काँग्रेस राष्ट्रवादी पॅनलला 2 हात व 2 तुतारी समोरील बटन दाबून मोठ्या प्रमाणात विजय करा.